या परिसंवादाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक संपादक गिरीश कुबेर सर, या परिसंवादात आता ज्यांनी आपले विचार मांडले त्या लेखिका, अनुवादक, संपादक अपर्णा वेलणकर, माझे मार्गदर्शक प्राध्यापक जयदेव डोळे, माझे मित्र विश्वंभर चौधरी, या परिसंवादाचं सूत्रसंचलन करत असलेले माझे तरुण मित्र प्रसन्न जोशी, भावांनो आणि बहिणींनो, या विषयाचं बीजभाषण गिरीश कुबेर यांनी सुरुवातीला आपल्यासमोर ठेवलेलं असल्यामुळे या विषयाचा टोन त्यांनी सेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखी भर एक पाऊल म्हणून अपर्णा वेलणकरांनी घातलेली आहे. गिरीश कुबेर सरांनी आगरकरांच्या एका विधानाचा उल्लेख केला. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आगरकर इष्ट असेल ते बोलणार ही भूमिका घेणारे होते आणि याच शब्दांचं शीर्षक असलेली कादंबरी सुद्धा आता नुकतीच आगरकरांवर आलेली आहे. आगरकरांचा एक अत्यंत महत्त्वाचा आवडता सिद्धांत होता, विचार कलहाला घाबरू नका. विचार कलह अटळ आहेत, आवश्यक आहेत, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून मला 1200 वर्षापूर्वीचा आपला मराठी लेखक उद्योतन सुरी आठवतो, जो म्हणतो की मराठी माणूस कसा असतो, मराठी माणूस काळा सावळा असतो, धट्टाकट्टा असतो, अतिशय प्रामाणिक, पण तरी दिन्नले गहिल्ले दिले घेतले असं बोलत असतो. आणि पुढे तो म्हणतो मराठी माणूस अत्यंत भांडकुदळ असतो. त्यामुळे विचार कलाला घाबरू नका असं आगरकर म्हणाले होते. तर विचार कला हीच मराठी माणसाची ओळख आहे आणि ती मला अत्यंत स्वागतार्ह वाटते, कारण त्याच्यातूनच आपण पुढे जाऊ शकू. या पार्श्वभूमीवर मला करमणूक किंवा मनोरंजन या शब्दांच्या बद्दल किंवा त्या संकल्पनांबद्दल बोलताना सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की मनोरंजन नावाचा पहिला दिवाळी अंक 1909 साली कारमित्रांनी प्रकाशित केला आणि दिवाळी अंकाची गेली अनेक वर्ष परंपरा आपल्याकडे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत होत असलेली आपण पाहतो आहोत. ते मराठीचं एक वैशिष्ट्य आहे. करमणूक मासिकामधून हरिनारायण आपटे यांच्यासारख्यांनी पण लक्षात कोण घेतो यासारख्या कादंबऱ्या क्रमशः लिहिलेल्या आहेत. हे जर आपण लक्षात घेतलं तर करमणूक किंवा मनोरंजन याच्याशी मराठी माणसाचं काही वैर नाही. माझा मुद्दा येतो असा की आता करमणूक किंवा मनोरंजन या शब्दांची व्याख्याच बदलली आहे की काय, त्याची परिभाषाच बदलली आहे की काय. म्हणजे उदाहरणार्थ वैचारिक अशा प्रकारची घुसळण करणं, चिमटे काढणं, टीका करणं, ह्युमर, अतिशय उपरोधानं विनोदानं लिहिणं, हे आपल्याकडे किती जुनं आहे. तर गाथा सप्तसती आपला मराठीतला पहिला ग्रंथ 2000 वर्षापूर्वीचा, त्याच्यामध्ये एक गाथा आहे की शेतकऱ्यानं बायकोला नवीन लुगडं आणलं. आपल्याला नवं लुगडं मिळेल असं तिला अजिबात अपेक्षित नव्हतं. तिला इतका आनंद झाला की तिने लुगडं नेसून लगेच ती मैत्रिणीनं दाखवायला निघाली. गाथा पुढे म्हणते, कविता पुढे म्हणते, मुलगी शेलाटी होती, चवळीच्या शेंगेसारखी होती, पण लुगडं नेसल्यानंतर आनंदानं ती इतकी फुगली की रस्त्यात मावेनाशी झाली. 2000 वर्षापूर्वीचा हा विनोद किंवा हा आपला एका बाजूला अतिशयोक्तीचा वारसा. पण आता असं होतंय का की करमणूक किंवा मनोरंजन याला निर्बुद्धपणा, विचार न करणं आणि मग वास्तवाचं, अपर्णाताई म्हणाल्या किंवा प्रसन्नाने सांगितलं तसं अतिसुलभीकरण करणं किंवा सनसनाटीकरण करणं, असं घडतंय का. तर मला स्वतःला असं वाटतं की याचं उत्तर बऱ्याचदा हो असं द्यावं लागतं. अर्थात अपवाद आहेत, अपवाद असतात. आजही कुणी जर प्रणव रॉय, रवीश कुमार, NDTV, द हिंदू अशी उदाहरणं दिली तर काही चिडून जायचं कारण नाही. वायरचं उदाहरण आताच प्रसन्नाने दिलं. पण हा मध्यवर्ती प्रवाह आहे का मित्र हो. 2 फुले आंबेडकरी पत्रकारितेतल्या गोष्टी अगदी थोडक्यात सांगतो, म्हणजे माझा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारतचं जेव्हा संपादन करत होते त्यावेळेला कुलाबा समाचार नावाच्या एका वर्तमानपत्राने अशी बातमी दिली की पिठ्या महाराला साप चावला, त्याला मांत्रिकाकडे नेलं तर मांत्रिक म्हणला याला चांभार जातीचा साप चावलाय.
सत्यशोधक म्हणतात, आंबेडकर म्हणतात जातीपाती गेल्या पाहिजेत, त्या जाणार नाहीत. जी जात नाही ती जात. कारण इथे सापामध्ये जर सांबार आहेत तर माणसातल्या जाती जाळू शकत नाहीत. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये ज्याला उत्तर दिलंय ते मला स्वतःला असं वाटतं की माझ्यासाठी एक आदर्श अशा प्रकारचं उत्तर आहे. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये असं लिहिलं, एखाद्या माणसाला साप चावला असेल तर त्याला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे होतं, मांत्रिकाकडे नेलं हे चुकलं. आणि तरीही मांत्रिकाला असं विचारलं गेलं त्याच्या अंगात साप आलेला आहे अशा अवस्थेत की तू कोणत्या जातीचा आहेस. याचा अर्थ प्रश्न विचारणाऱ्याच्या मनात सापाला जात असते असं असल्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला की तू कोणत्या जातीचा आहेस, आणि मग उत्तर आलं चांभार. बाबासाहेब इथं थांबत नाहीत. बाबासाहेब पुढे जातात आणि म्हणतात जाती कामावरून आल्या असं आपण म्हणतो, आणि हे जर खरं असेल तर लोखंडाचं काम करणारा लोहार, सोन्याचं काम करणारा सोनार, मग चांबड्याचं काम करणारा जर चांभार असेल तर निदान साप या प्राण्यामध्ये चांभार असूच शकत नाही, कारण सापाला पाय नसतात, तो बूट चप्पल सँडल घालत नाही, आणि त्यामुळे सापामध्ये चांभार असण्याचा प्रश्नच येत नाही. पण बाबासाहेब इथेही थांबत नाहीत. बाबासाहेब पुढे जातात आणि असं म्हणतात, यावरून एक सिद्ध होतं की सापामध्ये चांभार नाहीत, पण माणसामध्ये मात्र सापाच्या जातीचे काही लोक आहेत आणि ते सगळ्या जातींमध्ये आहेत. माणसामध्ये मात्र सापाच्या जातीचे लोक आहेत आणि ते सगळ्या जातींमध्ये आहेत. हे मला असं वाटतं की एका वैचारिक उंचीवर, खरं म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली गोष्ट हे फार दुर्बोध पण करता आलं असतं, पण वैचारिक याचा अर्थ लोकांना कळणार नाही, लोकांपर्यंत पोहोचणार नाही असंही करायची गरज नाही. कुसुमाग्रज यांची एक खूप छान आठवण आहे. कुसुमाग्रज सुरुवातीला प्रभात नावाच्या वर्तमानपत्रात काम करत होते, तेव्हा नवीन असताना दुसरं महायुद्ध सुरू झालं, त्याची बातमी त्यांना प्रभातच्या संपादक कोठारींनी करायला सांगितली. तेव्हा कुसुमाग्रजांनी त्या बातमीचं शीर्षक तयार केलं, वसुंधरा रक्त अभिषेकास निघाली. कोठारीने ते वाचलं आणि ते म्हणले, कविराज हे काय शीर्षक आहे? ते म्हणले, अतिशय दणदणीत केलंय. कोठारीने ते खोडलं आणि दुसरे महायुद्ध सुरू झाले असं शीर्षक दिलं. मला हे स्वतः कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे, काही नवीन नाही, तुम्हालाही माहित असणार. मला स्वतःला असं वाटतं की दुर्बोधीकरण म्हणजे काहीतरी विद्वत्ता वगैरे वगैरे, यातनंही खरं म्हणजे आपली सुटका नरहर कुरुंदकरांसारख्या अनेक विचारवंतांनी केलेली आहे. पण तरी सुद्धा आम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा आताचा सोशल मीडिया याचा जेव्हा विचार करतो तेव्हा 5 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या माध्यमांनी काम करावं असं मानलं गेलं. तसं ते काम झालं सुद्धा. टू एज्युकेट द मासेस, लोकशिक्षण, टू अवेअर द मासेस, लोकजागृती, टू ऑर्गनाइज द मासेस, लोकांना संघटित करणं. तुम्ही लक्षात ठेवा, स्वातंत्र्य चळवळीतले सगळे नेते हे महान संपादक होते. मग लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे अतिशय मोठे संपादक होते आणि त्यांनी लोकांना संघटित केलं. टू ऑर्गनाइज द मासेस, टू इन्फॉर्म द मासेस, लोकांना काही एक माहिती देणं, आणि टू एंटरटेन द मासेस, लोकांचं करमणूक करणं किंवा मनोरंजन करणं, हे सुद्धा एक माध्यमांचं काम होतं आहे, ते नाकारण्याचं कारण नाही. पण आता असं होतंय का की जीव घेण्या स्पर्धेच्या काळामध्ये, टीआरपीच्या या प्रचंड स्पर्धेमध्ये रेव्हेन्यू, महसूल ओढून आणण्याच्यासाठी सातत्यानं जीव घेण्या अशा या पद्धतीमध्ये आपण पुढे राहावं, आणि म्हणून आपल्याकडे प्रेक्षक किंवा वाचक खेचून घ्यायचा आहे, याच्यासाठी निर्बुद्ध करमणूक, निर्बुद्ध मनोरंजन याच्याकडे आपण वळतोय का? आणि हा खरं तर मला असं वाटतं की महत्वाचा प्रश्न आहे. बंधू भगिनीनो, तुम्ही पाहिलेला असेल डर्टी पिक्चर नावाचा विद्या बालनचा खूप छान सिनेमा आला होता. त्याला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळाला होता, नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. त्याच्यामध्ये खूप छान संवाद होता. ती सिल्क स्मिता म्हणजे त्या ज्या नायिकेच्या जीवनावर तो सिनेमा आधारलेला आहे, ती असं म्हणते की ही जी फिल्म आहे, हा जो सिनेमा आहे तो चालेल त्याचं कारण लोकांना एंटरटेनमेंट हवी असते, आणि मी एंटरटेनमेंट आहे. मला स्वतःला असं वाटतं की टू एज्युकेट द मासेस, टू अवेअर द मासेस, टू ऑर्गनाइज द मासेस, टू इन्फॉर्म द मासेस अँड टू एंटरटेन द मासेस मध्ये आता पहिलं सूत्र मनोरंजन, दुसरं सूत्र मनोरंजन, तिसरं सूत्र मनोरंजन, चौथं सूत्र मनोरंजन, आणि मग थोडंफार इन्फॉर्मेशन,
असं जर होत असेल तर कुठेतरी तो तोल ढासळतोय, अशा प्रकारचा काही एक मुद्दा या संयोजकांच्या मनात आहे की काय, त्याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचंय. दोन गोष्टींचा उल्लेख करून मी थांबणार आहे. सयाजीराव गायकवाड हे या नाशिक जिल्ह्यातले आणि पत्रकारितेचे लेखकांचे फार मोठे आश्रय जाते. त्यांनी बडोद्यामध्ये जागृती नावाच्या वर्तमानपत्राला खूप मोठी ताकद दिली भगवंतराव पाळेकरांच्या. भगवंतराव पाळेकर हे सत्यशोधक पत्रकार. एकदा असं झालं की बडोद्यामध्ये महाराज जात असताना एका चौकामध्ये प्रचंड गर्दी होती, ट्रॅफिक जाम झालेलं होतं. तेव्हा महाराजांनी दिवाणांना बोलवलं आणि सांगितलं की इथे रस्ता रुंदीकरण का करत नाही. ते म्हणाले, सर इथे व्यापाऱ्यांच्या जमिनी आहेत आणि त्या खूप महाग आहेत आणि त्या जमिनी आपल्याला जर घ्यायच्या असतील तर बाजारभावाने पैसा देणं शक्य नाही, दरबारकडे एवढा पैसा नाही. तेव्हा भगवंतराव पाळेकर त्यांना असं म्हणाले, मी तुम्हाला माझ्या वर्तमानपत्राचा याच्यासाठी उपयोग करून देतो. आणि दुसऱ्या दिवशी भगवंतराव पाळेकरांनी अगदी मोठी बातमी छापली, अमुक अमुक चौकामध्ये ज्या जमिनी आहेत लोकांच्या आजूबाजूला त्यांच्यावर लावलेला कर हा अतिरिक्त आहे, अवाजवी आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याचं फेरमूल्यमापन करण्याची महाराजांची तयारी आहे. तेव्हा व्यापाऱ्यांनी त्या जमिनीच्या खऱ्या किमती कळवल्या, म्हणजे त्याप्रमाणे कर लावला जाईल. 15 दिवसाची मुदत दिली गेली. सगळ्या व्यापाऱ्यांनी कमीत कमी किमती कळवल्या. परिणामी 16व्या दिवशी बातमी झळकली, तुम्हीच कळवलेल्या किमतीला या जमिनी सार्वजनिक हितासाठी रस्ता रुंदीकरणासाठी विकत घेण्यात येत आहेत. मला स्वतःला असं वाटतं की ही उदाहरणं ही फक्त सत्यशोधक पत्रकारांची किंवा फुले आंबेडकरांचीच आहेत असं नाही. आपल्याकडे अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासनं आगरकरांपासनं अनेकांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सांगता येईल. तशी मराठीमध्ये अतिशय वैभवशाली आणि अभिमानास्पद अशी परंपरा होती आणि आहे. पण आता मात्र काही प्रमाणामध्ये गिरीश कुबेर सर म्हणाले त्याप्रमाणे हा जो काही तानाबाना आहे त्याच्यामध्ये एक अंतर्गत अशा प्रकारची नवी विसंगती तयार होऊन त्याच्यातनं आपण एका बाजूला झुकतो आहोत की काय. आणि मग शेवटचा मुद्दा, चालतं काय, लोकांना आवडतं काय ते दिलं पाहिजे. मग सिनेमा, क्रिकेट, क्राईम, सेक्स, पॉलिटिक्स, मग हे लोकांना आवडतं म्हणून हेच दिलं पाहिजे असा कल होणं हे आपण याच्यासाठी समजून घेतलं पाहिजे. मी त्याचा समर्थक नाही आहे, पण मी ते अशासाठी समजून घेतोय की लोकांपासून फटकून राहून वर्तमानपत्र चालू शकतील का, कुठल्याही वाहिन्या चालू शकतील का. कारण शेवटी तो एक व्यवसाय पण आहे आणि तो व्यवसाय चालवायचा असेल तर कुठेतरी रेव्हेन्यू मिळवणं, महसूल मिळवणं ही पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून लोकांपासून फटकून राहून तुम्ही तग धरू शकणार नाही. पण म्हणून लोकांसोबत राहायचं याचा अर्थ लोकांचा सतत आरती ओवाळण्याचा किंवा लोकांचा फक्त जय जयकार करण्याचा आणि त्यांना सतत खुश करत राहण्याचाच प्रयोग केला पाहिजे असं नाही. इथे एकच उल्लेख करतो, मला स्वतःला असं वाटतं की आजच्या या महानगरी जीवनशैलीमध्ये प्रचंड वाढलेल्या जीवन संघर्षामध्ये हे खरं आहे की आपल्यावरचे ताणतणाव वाढल्यामुळे एन्जॉयमेंट, सतत एन्जॉयमेंट आणि मग त्या एन्जॉयमेंटसाठी प्रचंड अशा प्रकारची निर्बुद्ध करमणूक, टोकाचं असं मनोरंजन हे कुणालाच पटणार नाही, कुणालाच आवडणार नाही. आणि गेली 7 वर्ष या देशामध्ये दिल्लीश्वरांच्या आरत्या ओवाळण्याचा जो कार्यक्रम हिंदी माध्यमांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहिन्यांनी चालवलेला आपण बघतो आहोत आणि त्याचं जे अनुकरण फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यापासून सुद्धा स्वतंत्र असलेले लोक आहेत. मला स्वतःला असं वाटतं की त्यांना तुम्ही आपण बळ दिलं पाहिजे, तरच आणि तरच मग काय चुकतं हे सांगायचा नैतिक अधिकार आपल्याकडे असेल. शेवटचा उल्लेख करतो आणि थांबतो. पु ल देशपांड्यांनी 1970च्या दशकामध्ये अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अतिशय सुंदर असं प्रवास वर्णन लिहिलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, जाहिरातींचा अतिरेक आणि सुमारीकरण जे चालू आहे, सुमारांची सद्दी जी चालू आहे ती किती टोकाची आहे. तर त्यांनी उदाहरण दिलंय, एक मुलगी तिकडनं पळत येते, एक मुलगा इकडनं पळत येतो. तो मुलगा म्हणतो ती मला आवडते, ती मला आवडते कारण ती अमुक अमुक कंपनीच्या जुलाबाच्या गोळ्या वापरते. आता हा विनोद राहिलेला नाही. आता हे वास्तव व्हावं इतक्या आपण पुढे गेलेलो आहोत
आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की जर का वादग्रस्त आणि अशा प्रकारच्या अत्यंत उथळ अशाच बातम्यांना लोक उचलून धरणार असतील तर तुम्ही मी टीका करण्याचा अधिकार गमावतोय का? आणि प्रसन्न हे खरं आहे की आमच्यासारखे लोक सुद्धा फेसबुकवर जेव्हा लिहितात, ब्लॉगवर जेव्हा लिहितात आणि इतर माध्यमांमध्ये जेव्हा लिहितात तेव्हा आम्ही पाहतो की एखादी वैचारिक सोपी पण काही एक भूमिका घेणारी पोस्ट केली तर त्याच्या बाजूने किती लोक उभे राहतात आणि एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर संघर्षशील आणि टोकदार जर लिहिलं तर किती प्रचंड त्याला प्रतिसाद मिळतो. आणि मग स्वतःला मला असं वाटतं की समाजाचंच जर अशा पद्धतीनं अवमूल्यन समाजाने करून घ्यायचं ठरवलं असेल तर त्याला एकटी माध्यमं रोखू शकतील असं मला वाटत नाही. तेव्हा फक्त माध्यमांना दोष देणं हे जरी बरोबर नसलं तरी माध्यम नेतृत्व पण करतायत, ती ओपिनियन मेकर पण आहेत आणि त्यामुळे